आपण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 6,000 रुपयांची मदत मिळत होती. मात्र सरकारने अलीकडेच नवीन घोषणा केली असून या रकमेतील वाढ होणार असल्याचे संकेत दिले आहेत. आगामी काळात शेतकऱ्यांना वार्षिक मदत 9,000 रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही योजना प्रत्यक्षात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवली जाते. या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळून त्यांचा शेतीवरील खर्च कमी करण्यास मदत होईल. खरीप हंगाम 2025 सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात आजतागायत ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. सरकारकडून आवश्यक असलेले सुमारे 3,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित रक्कम वेळेत मिळालेली नाही. आधीच नैसर्गिक अडचणींमुळे शेतकरी त्रस्त असताना आर्थिक मदतीचा उशीर त्यांच्या अडचणीत भर टाकतो आहे. वेळेत निधी न मिळाल्याने खरीप हंगामातील नियोजनावरही परिणाम होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने कारवाई करून निधी वितरित होणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी तातडीने आपले ॲग्री स्टॉक कार्ड तयार करून घ्यावे. भविष्यात या कार्डशिवाय शेतकऱ्यांना शासकीय योजनेतून मिळणाऱ्या पैशांमध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने वेळेत हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी या प्रक्रियेकडे गंभीरतेने पाहत असून आता त्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे की त्यांना खरोखरच 9,000 रुपयांचा लाभ मिळणार की नाही. सरकारकडून या संदर्भात स्पष्ट सूचना देण्यात येत आहे. काही शेतकऱ्यांनी आधीच आपले कार्ड करून घेतले आहे, तर अनेक अजूनही प्रक्रियेत आहेत. सर्वांनी कार्ड तयार करून घेणे अनिवार्य आहे.